जन्म मृत्यू हे खरं तर आपल्या हातात नाही आहे. जन्म मृत्यू हा विधाताचा खेळ आहे. म्हणजे आपण कित्येक आपण बघतो म्हणजे दिवसागणित आपण जर बघितले तर किती जन्माला म्हणजे कितीतरी नवजात शिशु जन्माला येतात, कितीतरी व्यक्ती मरण पावतात आणि ही ह्या तर गोष्टी होतच असतात. जन्माला येणं, मृत्यू होणं. जर आपण पाहिलं तर मृत्यू ही एक अटळ सत्य आहे, जे आपण टाळू शकत नाही. सत्य आहे. म्हणजे जर काही वेळेला आपण म्हणतो आयुष्याचं खरं सत्य काय आहे, अटळ सत्य काय आहे, तर मृत्यू. तर आपण पाहिलं तर मृत्यू हा अनेक प्रकारे होतो. काही जणांचा आजाराने येतो, काही जणांचा अपघाती मृत्यू होतो, काही जणांना अटॅक येतो. बरेच काही कारणं असतात की त्याच्यामुळे मृत्यू हा येतो. तर काही वेळेला अशा घटना घडत असतात की म्हणजे बोलतात ना अचानकपणे मृत्यू होतो. आपण हल्लीच एक घटना बघितली की ज्याच्यामध्ये पूर्ण कुटुंब हे एकाच वेळेला मृत्युमुखी झालं. मग त्यांचं कारण काय होतं तर त्यांनी चिकन बिर्याणी आणि कलिंगड खाल्लं आणि त्यामुळे ते लोक मृत पावले. त्याच्यावरती बरंच काही चर्चा झाल्या, बरंच काही सांगण्यात आलं की असं म्हणजे असं झालं आहे, हे खाल्ल्याने उष्णता वाढली आहे. पण खरं आपण त्याच्यामध्ये जर सगळं आपण जर शोध काढला तर ती एक घटना घडली, अचानकपणे घडलेली घटना. आणि तो मृत्यू जो होता तो काय होता, गूढ मृत्यू होता. मग ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की ह्या गूढ घटना का घडतात, कशा घडतात आणि असे काय ग्रहमान असतात आपल्या काही जणांच्या कुंडलीमध्ये, की ग्रहमान काय असतात, त्यांच्या दशा काय चालू असतात आणि कशामुळे हा गूढ मृत्यू किंवा अचानकपणे म्हणजे त्यांना माहिती नव्हतं त्या सेकंदाला त्यांचा मृत्यू होणार आहे किंवा आज ते परिवार जे आहे त्या परिवाराने आनंदाने पूजन केलं, आनंदाने त्यांनी ते फळ खाल्लं आणि ते अन्न आणि तो फळ हे एकाच वेळेला एकाच क्षणाला त्या पूर्ण कुटुंबाला घेऊन जाणार आहे आणि अचानकपणे एकाच वेळी तो पूर्ण कुटुंब जे आहे ते मृत्युमुखी पडणार आहे, त्या कुटुंबाला सुद्धा जाणीव नव्हती. मग अशा वेळेला त्यांच्या सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये एकाच वेळेला अशा काय म्हणजे विधिलिखित विधाताच्या मनात काय होतं हे आपण नाही जाणू शकत. पण आज ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण काही ग्रहमान याच्या ग्रहानुसार आपण एक अंदाज मांडू शकतो. म्हणजे त्या घटना आपल्याला काही मृत्यू थांबवता तर नाही येणार आहे, पण एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ बनवत आहे. ह्याच्या मार्फत मला फक्त तुम्हाला काही माहिती वगैरे द्यायची नाहीये, फक्त आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास कसा करू शकतो किंवा ज्योतिषशास्त्रानुसार आपण काही अचानक गूढ घटना ज्या आहेत त्या आपण म्हणजे थांबवू शकतो का किंवा थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो असं मला वाटतं. तर ह्या पत्रिकेमध्ये असे काय ग्रह आहेत की त्याच्यामुळे ह्या घटना घडतात, तर त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे. तर मी सांगेल तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्णपणे बघा आणि पूर्ण पाहिल्यामुळे तुम्हाला नक्कीच काहीतरी गोष्टी ज्या आहेत, इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मिळणार आहेत, कुंडलीच्या ज्या आहेत ते. नमस्कार, मी आचार्य दीपाली ऍस्ट्रोकर्मा या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून गूढ घटनांचा अभ्यास या व्हिडिओ मार्फत आपण आज करणार आहोत. ज्योतिषशास्त्रामध्ये काही संकेत जे आहे ते आधीपासूनच दिसतात, पण हे आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कुंडली जे आहे, ज्योतिषशास्त्र आहे, कुंडली जे आहे ते 100% कुठल्या शुभ अशुभ घटना म्हणजे मृत्यूसारखी अशुभ घटना आणि काहीतरी तुम्ही मालामाल होणार आहे अशा शुभ घटना ज्या आहेत ते 100% नाही सांगू शकत. पण त्याचा कुंडलीद्वारा संकेत आपल्याला मिळतात. जर काही अशुभ घटना घडणार आहेत तर आपल्याला संकेत मिळतात आणि त्याची काळजी आपल्याला घेता येते आणि त्याच्यामुळे अचानक घडणाऱ्या ज्या अशुभ घटना आहेत त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो की ह्या घटना आपण आपल्या आयुष्यातून टाळाव्या. तर जर आपण पाहिलं तर कुंडलीमध्ये जे 8वं भाव आहे, जो अष्टम स्थान आहे, हा अष्टम स्थान काय आहे तर आपल्याला माहितच असेल. तर तुम्ही तुम्हाला सांगते कुंडलीमध्ये 12 भाव आहेत, 12 स्थानं आहेत. तुम्ही माझे जर व्हिडिओ बघितले तर 12 स्थानांची माहिती सुद्धा मी दिली, त्यासाठी तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ पहा. त्याच्यामुळे कुंडलीच्या 12 भावांची जी माहिती आहे आणि ग्रहांची माहिती सुद्धा आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे. तर आता मी तुम्हाला फक्त कुंडलीमध्ये अचानक ज्या घटना घडतात किंवा गूढ घटना ज्या घडतात त्याच्याविषयीच मी तुम्हाला सांगत आहे. तर अचानक घटना घडणं, गूढ घटना घडणं किंवा काही वेळेला अचानक मृत्यू येणं
गूढ मृत्यू येणं, तर ह्याच्यासाठी जो संबंधित स्थान जे आहे ते अष्टम स्थान बघितलं जातं. तर अष्टम स्थान जे आहे गूढ विद्येचं स्थान म्हटलंय किंवा मृत्यूचं स्थान सुद्धा म्हटलेलं आहे. गूढ गोष्टी अष्टम स्थानाद्वारे, गुप्त गोष्टी अष्टम स्थानावरूनच आपण पाहतो. मग हा आयुष्यामध्ये म्हणजे अपघात होतो, काही गोष्टी गूढ राहतात. तर ह्यामागे काय कारण असतं, तर 8वा भाव पण आहे, पण त्या 8व्या भावाचा जर स्वामी जर कमजोर असेल किंवा शनी, राहू, केतू, हर्षल याचे जर दुष्प्रभाव जर आहे, हे जर ह्या अष्टम स्थानावर पडत असतील, तर मग ह्या व्यक्तीच्या ज्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडतात, अचानकपणे ह्या घटना घडतात आणि ज्या घटना ज्या आहेत त्या अशुभ घटना घडतात, कारण की पापग्रहांचा अष्टम स्थानाशी संबंध आलेला असतो. जेव्हा कुंडलीमध्ये अष्टम स्थान ऑपरेट होतो, म्हणजे ऍक्टिव्ह होतं अष्टम स्थान, त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये अशा घटना घडत असतात. प्रत्येक वेळेला वाईटच घटना घडतात असं नाहीये, पण कधी कधी पॉझिटिव्ह पण घडतात. पण बऱ्याच वेळेला आपण म्हणजे पाहतो तर अचानकपणे काहीतरी आयुष्यामध्ये बदल होतो, वाईट घटना घडतात. तर ते कसं होतं, तर अष्टम स्थानाचा जेव्हा शनी राहूचा प्रभाव त्याच्यावरती असतो, शनी, राहू, केतू, हर्षल हे जे पापग्रह आहे, जर त्याचा संबंध अष्टम स्थानाशी आला किंवा त्यांच्या महादशा चालू असतील आणि त्याचा संबंध जर अष्टम स्थानाशी आला, तर अशा काही घटना घडतात आणि त्यासाठी आपल्याला सावध राहणं खूप गरजेचं आहे. काही योग आहेत, हे जर तुमच्या कुंडलीत असतील तर तरी सुद्धा अशा घटना ज्या आहेत त्या घडू शकतात. म्हणजे मग कुठले योग आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला बघायचे आहेत, तर आपल्याला पाहायचंय की अष्टम भाव जे आपल्या कुंडलीमधले जे अष्टम भाव आहे, त्या अष्टम भावामध्ये राहू केतू आहेत का, राहू केतूचा काय संबंध येतो, किंवा अष्टम स्थानाची दशा किंवा राहू केतूची दशा चालू आहे आणि ती दशा कुठल्या स्थानाची संबंधित आहे. बघा, मी पुन्हा एकदा सांगते, पर्टिक्युलर एक एक विषय घेऊन तुम्ही लगेच ठरवू नका की तुमच्या आयुष्यात अशुभ घटना होणार आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. निगेटिव्ह विचार करू नका, आपल्याला पॉझिटिव्ह विचार सुद्धा करायचे आहेत. जर निगेटिव्ह गोष्टी होणार आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याच काही कुंडलीमध्ये नुसतं अष्टम स्थानामध्ये राहू आहे किंवा अष्टम स्थानामध्ये केतू आहे किंवा राहू केतूच्या महादशा चालू झाल्या तर गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये वाईट घटना घडणारे असं नाहीये. कुंडली ही खूप वास्ट आहे आणि मी तुम्हाला फक्त काही पापग्रह आहे त्याचा संबंध आल्यावर काय होऊ शकतं अशा काही गोष्टींची चर्चा फक्त करते आणि ह्या चर्चा करत करत आपल्याला काही कुंडल्या सुद्धा अभ्यासाचा आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमची कुंडली जी आहे ती तुम्हीच बघणार आहात. तर आता आपण परत विषयावर येऊया. जर अष्टम भावामध्ये राहू केतू असेल किंवा शनी मंगळाची दृष्टी असेल किंवा जर तुमचा लग्नेश हा पापग्रह युक्त असेल, अष्टम स्थानावरून आपण फक्त मृत्यूच बघतो का, तर नाही. तर अष्टम स्थानावरून आपण काही वेळा आपल्या आयुष्यात येणारा वाईट काळ सुद्धा आपण या स्थानावरून पाहतो. म्हणजे जर या स्थानाच्या रिलेटेड जर पापग्रह जर असतील तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये भयानक मृत्यू म्हणजे काय, तर मृत्यू म्हणजे आपण म्हणजे मृत्यूला आपण अनेक परिभाषा आहेत. तर कधी कधी आपण म्हणतो की मृत्यू एवढ्या वेदना मिळणं म्हणजे सुद्धा आपण म्हणजे मृत्यूच्या वेळेला जी घटना घडते काही म्हणजे त्या वेदना असतात त्या असह्य वेदना असतात. अशा असह्य काही काळ असतो जो आपल्या आयुष्यात येत असतो. तर असा काळ कधी येतो आपल्या आयुष्यात आणि हा काळ जर आला तर आपण कसं सावधगिरी बाळगली पाहिजे किंवा कधी आपल्या आयुष्यात हा काळ येणार आहे हे कुंडली आपल्याला दर्शवू शकते आणि आपण सावध होऊ शकतो. यासाठी हे विषय मी तुमच्या पुढे घेऊन येते. मग अष्टम स्थान हे फक्त मृत्यूचंच आहे का, तर नाही. तर कुंडलीमध्ये फक्त मृत्यूच दिसतो का, नाही. तर आपल्याला आपला कठीण काळ, आपल्या आरोग्याचे काही आपल्याला आरोग्याच्या काही घटना घडणार आहेत का किंवा अपघाताचे योग आहे का हे आपण ज्योतिषशास्त्रानुसार बघू शकतो. तर शनी राहू जे आहेत हे आपल्या पत्रिकेमध्ये स्ट्रॉंग आहेत का किंवा वीक आहेत का हे आपल्याला बघायचंय. त्याच्यामुळे काय होतं, शनी आणि राहू या दोन ग्रहांमुळे अचानक घटना घडतात, मनावर ताण येतो. आणि जेव्हा ज्योतिषशास्त्रामध्ये आपण कुंडलीमध्ये जर बघितलं तर आपलं अष्टम स्थान जर ऍक्टिव्ह झालं तर आपल्या आयुष्यामध्ये अचानकपणे घटना घडतात आणि अचानकपणे घटना घडण्यासाठी राहू, केतू आणि शनी हा ग्रहांचा जो प्रभाव आहे हा अष्टम स्थानाच्या रिलेटेड जर हे ग्रह असतील तर थोडासा काळ हा जो आहे सेन्सिटिव्ह आपल्या आयुष्यात जातो. ह्या ज्या महादशा किंवा यांच्या अंतरदशा चालू असतात तेव्हा सुद्धा आपल्या आयुष्यातला काळ जो आहे तो सेन्सिटिव्ह जातो. बऱ्याच वेळेला राहू हा ग्रह काय,
तर राहू हा भ्रमित करणारा ग्रह आहे तुम्हाला. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की राहूची दशा चालू आहे किंवा राहूची अंतर्दशा चालू आहे, त्यावेळेला आपल्या आयुष्यात बऱ्याच काही चांगल्या घटना घडतात. अचानकपणे आपल्या आयुष्यात पैसा येतो आणि अचानकपणे आपल्या आयुष्यातला पैसा जातो. म्हणजे राहू हा तुम्हाला भ्रमित पण करतो आणि सडनली काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह गोष्टीही देतो. तर आपल्या कुंडलीमध्ये काय आहे, तुमच्या कुंडलीमध्ये काय रहस्य लपलं आहे किंवा तुमच्या कुंडलीची काही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याच्यावरती आपण चर्चा करू शकतो. असेच काही व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर परत येईल. असाच काहीतरी वेगळा टॉपिक, कुंडलीची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर येईल. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे पहा. माझा व्हिडिओ आवडला तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला कुठला विषय हवाय, आपण कुंडली त्या कुठल्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे हे सुद्धा तुम्ही मला. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच खूप सारे इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.